किलोमीटर झालेत, 121 किलोमीटर झाले. तर चला, तर मग आता जाऊया आपण कशेटी बोगद्यातून कशेटी टनलमधून जे. आणि गाडीला लाईट वगैरे जास्त लावू नका. आता जसं की मागे वगैरे पोलीस वगैरे थांबले तिथे. 3 वर्षाचा प्लॅनिंग आज सक्सेस होणार आहे. तर मंडळी बघू शकता, हा आहे मुंबई गोवा हायवे. आणि आता आम्ही बरोबर धामणी येथे थांबलो आहे. शॉर्टकटने आलो. रोड काय एकदम खराब होता. गणपतीपुळे जाकादेवी ते धामणीपर्यंत. आता इथून पुढे मुंबई गोवा हायवे लागलेला आहे. जिथून इंडिकेटर वगैरे क्लिअर काय एवढं दिसत नाही. आणि आता आपल्याला इकडे पुढे जायचं आहे. आणि आपली बाईक इकडे लावले आणि सेटअप वगैरे आहे इकडे. तर बॅग वगैरे काळं वगैरे असल्या तर काय दाखवता येत नाही. बॅग वगैरे आहे इकडे. आणि इकडे आता सकाळचे वाजलेले आहेत 6:10 झालेले आहेत. आणि इथून प्रवास करायचा परत पुढे. बघूया आता कसं काय ते. पाहू शकता, आता आहे परशुराम घाटामध्ये. आणि हा परशुराम घाट आता तुम्हाला बघायला भेटत असेल. सकाळी आम्ही 5 वाजता निघालो होतो आणि गाडीचे किलोमीटर झालेले आहेत 85 किलोमीटर गाडीचे झाले होते. आता नक्की काय माहीत ना. आता पप्पा चालवतात गाडी आणि मागे बसून आता मस्तपैकी मजा करतोय. बघू शकता इकडे आता खेळ आहे 27 किलोमीटर. आणि हा एक लेन आता चालू झाले. परशुराम घाटामध्ये रोडचं काम चालू असल्यामुळे एकच लेन चालू आहे. आणि सकाळी पण व्हिडिओ वगैरे शूट करायला मस्त वगैरे भेटला नाही, पण आता शूट करतोय. आता सकाळचे वाजलेले आहेत 9:45, तरी पण अजून धुकं वगैरे आहे पूर्ण. बघू शकता सुंदर आणि खूप भारी वाटतं. नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आज आहे 25 जानेवारी आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30. आणि आता मी आहे बरोबर खेडच्या पुढे. आता खेडच्या पुढे कुठे आहे काय सांगता येत नाही, एवढं काय माहीत नाही आता. पण आता मी आजचा जो काय प्रवास आहे आमचा रत्नागिरी टू मुंबई, जी काय आमची बाईक राईड आहे, तर हे तुम्हाला दाखवणार आहे. तर खूप काय म्हणजे 3 वर्षापासून आमचा प्लॅनिंग होता माझा, तर की मुंबईला बाईक घेऊन जायचं. बाईक घेतल्यानंतर तर बाईक नवीन घेतली, त्यानंतर 3 वर्ष झाली अजून पण काय बाईक घेऊन नंतर लाँग रूटला वगैरे कुठं बाहेर फिरायला नव्हतं गेलो. तर आता फिरायला सुटलं बाहेर. तर आज रत्नागिरी टू मुंबई जी काही बाईक राईड आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
सुरुवात झालेली आहे स्पीड ब्रेकर जास्ती लागायला. कारण तिकडून चढताना त्या साईडून जास्ती स्पीड ब्रेकर नाही, पण इकडून जाताना जास्ती स्पीड ब्रेकर वगैरे बघायला भेटणार आहेत भरपूर असे. कारण गाड्या जास्ती फास्ट स्पीडमध्ये असतात, त्यामुळे जास्ती स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत ह्या लेनसाठी फक्त. आणि या साईडला लाईट बघू शकता. आणि खूप धोका देखील आहे, पुढचं काहीच दिसत नाही. हे तर आता काहीच नाही. सकाळी आम्ही 5 वाजता निघालो, तर 6च्या आसपास आहे ना, 5:30च्या आसपास जिथून जाकादेवी गणपतीपुळे जो तो शॉर्टकट रोड आहे, तर तिकडे पूर्ण धुकं होतं. काय समजत नव्हतं, गाडी चालवता देखील येत नव्हती, एवढं पूर्ण धुकं होतं. आणि आता इथून मेन जो कॉर्नर आहे तो चालू झालेला आहे आणि सर्व गाड्या आता इथून पूर्ण स्लोमध्ये चाललेल्या आहेत. टाका इकडं बस का. स्पीड ब्रेकर इतके मोठे आहेत ना, खरोखर मोठ्या गाड्या देखील पूर्ण स्लो होत आहे. घाट जो आहे तो समाप्त झालेला आहे आणि इथून आता पुढे खेडच्या दिशेनं झालो आहे. आता झालेत जवळजवळ 110 किलोमीटर काहीतरी झालेत. दाखवण्याचा नक्की प्रयत्न करतो आता. तर बघू शकता ही अशी काय आपली बाईक आहे, 2 बॅगा वगैरे बांधल्यात आणि तो किलोमीटर झालेत 121 किलोमीटर झाले. आणि सकाळी तर आज सकाळचा काही सुंदर असा निसर्ग वगैरे तुम्हाला बघायला भेटत असेल. आणि या साईडला देखील पूर्ण धुकं वगैरे आहे. खूप भारी वाटतं आहे. मुंबईचा जो काय प्रवास आहे तो बघायला भेटत आहे, एकदम भारी. ह्याच्यापेक्षा अजून जास्ती पुढे अंतर कवर केलेलं असतं, पण जास्ती धुकं वगैरे होतं. आणि गणपतीपुळे ते जो काही गणपतीपुळे जाकादेवी आणि धामणीपर्यंत जो काही शॉर्टकट रस्ता आहे गणपतीपुळ्याला जाण्यासाठी, तर तो रस्ता खूप खराब आहे. आता दुरुस्ती वगैरे चालू झाली आहे रोडची, त्यामुळे थोडं जरा तिकडे येईपर्यंत थोडा अर्धा तास जास्ती लागला आम्हाला. तर त्यामुळे आणि त्यानंतर धुकं वगैरे भरपूर होतं, त्यामुळे काय पुढचं काहीच दिसत नव्हतं. गाडी चालवतं कसं काय समजतच नव्हतं अजिबात. तर आजचा हा प्रवास तुम्हाला नक्की दाखवणार. तर चला तर मग पुढे भेटू. तर मंडळी मस्तपैकी प्रवास सुरू झालेला आहे, एक नंबर असा. आणि आता आम्ही खेडच्या पुढे आहे आणि किलोमीटर झालेले आहेत 121 किलोमीटर झालेले आहेत मस्तपैकी. आणि 8:45 झालेत. आणि बाईक राईड करायला आजचा मस्त मजा येते. आणि त्याचप्रमाणे आता आपल्याला कशेडीचा बोगदा बघायला भेटणार आहे. कशेडी टनल तो देखील बघायला भेटणार आहे. 3 वर्षाचा प्लॅनिंग आज सक्सेस होणार आहे. कारण 3 वर्ष वाट बघितली होती. गाडी घेतल्यानंतर विचार होता कधी एवढं लांब बाईक राईड वगैरे करायला भेटेल, वगैरे एवढं लांब फिरायला भेटेल या बाईकवरून. आणि त्यानंतर काय 3 वर्ष झाली. 3 वर्ष पण होऊन बाईकला अजून पण काही कुठे जास्ती लांब फिरायला नाही गेलो आहे.
पण आज एवढं लांब फिरायला भेटतं आहे मस्तपैकी 300-400 किलोमीटर एवढं लांब. आणि आजचा प्रवास तो देखील तुम्हाला दाखवणार आहे. जसं आता हिवाळा चालू आहे त्यामुळे जे काही धुकं वगैरे पसरतं जास्ती, त्यामुळे पूर्ण धुकं वगैरे पसरलं होतं. आणि डबल लाईट जे काही एक्स्ट्रा लाईट लावले आहेत 2 व्हीलरला, त्याच्यामुळे थोडा फायदा झाला की पुढे व्यवस्थित दिसण्यासाठी. आणि आता माझा जो काही मी जे काही तुमच्यापर्यंत बोलतो आहे ते आवाज तुमच्यापर्यंत किती पोचतो आहे काय माहीत नाही, तो देखील आता नंतर चेक करणार आहे. आता जेवढं अंतर कवर करता येईल तेवढं अंतर कवर करणार, कारण पुढे सिटीमध्ये ट्रॉफिक वगैरे भरपूर असणार आहे. त्यामुळे जेवढं आता अंतर कवर करता येईल तेवढं अंतर कवर करायचं. खूप मजा येते एकदम मस्तपैकी. गाडीमध्ये फक्त 500चं पेट्रोल टाकलं होतं आणि त्यामध्ये जवळजवळ फक्त 40 किलोमीटर फक्त एक्स्ट्रा गाडी चालवली असेल. आणि आज जे काही 124 किलोमीटर जे आहे आता ते एक एक्स्ट्रा आहे. आता 500 किलोमीटर जेवढी गाडी 500मध्ये 500च्या पेट्रोलमध्ये किती गाडी फिरते काय हे तुम्हाला दाखवणार आहे. आणि गाडी स्प्लेंडर किती ॲव्हरेज देते हे देखील सांगणार आहे. जसं आता चिपळूण क्रॉस केलं, खेड क्रॉस केलं ना, गाड्यांची रहदारी वगैरे भरपूर दिसते. गाड्या देखील भरपूर येतात जातात आहेत. आणि 2 दिवस सुट्टी आहे, म्हणजे आज 25 तारीख आहे, 25 जानेवारी आणि उद्या आहे 26 जानेवारी. तर त्यानिमित्त 2 दिवस सुट्टी आहेत. त्यामुळे भरपूर असे पर्यटक फिरण्यासाठी जाताना येताना बघायला भेटत आहेत या साईडला. आता इथून महाड आहे 31 किलोमीटर आणि आता आहे दिवणखवटी ह्या परिसरामध्ये. आणि हा आहे रेल्वे पूल, बघू शकता इकडून रेल्वे जाते मुंबईला या ठिकाणी. आणि आजचा हा जो का प्रवास मस्त येते मज्जा. आता एवढंच म्हणतं आहे की जो टनल आहे कशेडी घाटाचा तो कधी येतो आहे, त्या टनलमधून बाईक राईड करायची आहे. प्रत्यक्ष तो टनल बघायचा मला आज. मुंबईला जायला भेटणार आहे त्या टनलमधून. आज म्हणजे ह्याआधी व्हिडिओमध्ये वगैरे फक्त बघितले होते की तो टनलमधून वगैरे प्रवास वगैरे करताना, किंवा टनल वगैरे बघितला होता व्हिडिओमधून. पण आता प्रत्यक्ष बाईक राईड करायला भेटणार आहे, त्यामधून त्या टनलमधून जायला भेटणार आहे पुढे. बघूया आता कसं काय. खूप मजा आहे, एक एक्साइटमेंट आहे की कधी पोचतो आहे त्या टनलमधून प्रवास करतो आहे. तर पेन आहे 130, महाड आहे 31 किलोमीटर. तर जेवढं अंतर होईल तेवढं करूया. आणि आपल्या मागून आलेले आहे कोकणची लालपरी, बघू शकता. आणि खूप मजा येते बाईक राईड करायला. त्या साईडला उंच उंच असे मोठे डोंगर बघायला भेटत असतील. आणि कशाटी रोड बहुतेक इकडून गेला असं वाटतं. पन्नास 55च्या स्पीडने चाललेलो आहे.
बघू शकता. आता खूप मजा येते. आता जो काही प्रवास आहे तो खूप मला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मस्तपैकी. आणि बघू शकता इकडे मोठमोठे असे डोंगर वगैरे बघायला भेटत असेल. एक अशी मजा येते. एवढं लांब प्रवास करायला आलो यंदा, म्हणजे ह्या वेळेला. गेले खूप दिवस आपल्या यूट्यूब चॅनलवरती देखील व्हिडिओ कमी येत होते. आणि मागचे फक्त एकदा कोल्हापूरला बाईक राईड केली होती, तो एक फक्त व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूट केला नाही. आणि आता त्यानंतर हा आता 2 ते 3 दिवसाचा प्लॅन आहे, तो की आता बघायला भेटत असेल. तर बघू शकता हा एक कशेटी बोगदा, जो कशेटी टनल बघायला भेटत असेल. आणि आता इथे फोटोशूट वगैरे करतो मस्तपैकी. जी इच्छा होती ती पूर्ण होते. आता मस्तपैकी इथे जरा फोटो काढतो मस्तपैकी टनलमध्ये. इथे जरा बाजूला थांबूया आणि मग फोटो काढूया आणि मग जाऊ. तर बघू शकता हा आहे टनल, जो की हा इकडून आता मुंबईला जायचा आणि तो तिकडून मुंबईवरून यायला, जो की कशेटी बोगदा बघायला भेटत असेल. आणि कशेटी घाट आता बंद झाला आहे, पण आता कशेटी बोगदा तुम्हाला बघायला भेटत असेल मस्तपैकी. एक नंबर सुंदर असा. आणि गाडी लावूया आपण, फोटो काढूया आणि मग पुढे जाऊया. आणि आपली बाईक जी की इथे बघायला भेटत असेल सुंदर अशी. आणि हा असा आहे मुंबई गोवा हायवे, एकदम भारी असा, एकदम भारी. या दाखवा. तर चला, तर मग आता जाऊया आपण कशेटी बोगद्यातून, कशेटी टनलमधून प्रवास करणार आहोत. एक नंबर मज्जा येणार आहे. तर चला, जो की एकदम भारी. फक्त आम्ही ट्रेनमधून फक्त प्रवास केला होता. तर ट्रेनमधून फक्त बोगद्यातून गेलो होतो. आज प्रत्यक्ष स्वतःची बाईक घेऊन, स्वतःची गाडी घेऊन आज टनलमधून प्रवास करतो आहे. एकदम भारी मज्जा येते. आणि पास होण्यासाठी त्या साईडला इकडून शॉर्टकट देखील आहे. म्हणजे जर बोगद्यातून आपल्याला त्या साईडला जायचं झाले तर. बघू शकता इकडे पास होण्यासाठी देखील आहे रोड. आता आपण स्लो जाऊया, कारण या टनलचा जो अनुभव, एक आनंद लुटूया मस्तपैकी ह्या बाईकवरून. भाऊ व्हिडिओ बनवा मोबाईलमधनं, बनवत असला तर इकडे देखील आहे. त्या साईडला जायचं असेल त्या लेनवरती तर हॉर्नचा आवाज देखील घुमते मस्तपैकी. एवढा मोठा टनल बघू शकता, काय भारी आहे ना. तर अशा प्रकारे इथं टनल संपलेला आहे. आणि इथून बाहेर आपण पडणार आहे. आणि बाहेर पडताना जो काही व्ह्यू येतो तो बघायला भेटत असेल मस्तपैकी.
मज्जा. तर टनल क्रॉस करून झाल्यानंतर असं काही इकडचा व्ह्यू वगैरे बघायला भेटत असेल, निसर्ग बघायला भेटत असेल. आणि इथून आता पुढचा प्रवास आहे. आता इथून टनलच्या पुढे आलो होतो. हेल्मेट पप्पांच्या हातात गाडी दिली होती. आणि इकडून येताना पहिलं आहे ना हेल्मेट वगैरे सर्व येते, नाहीतर ट्रॅफिक पोलीस वगैरे खूप त्रास देतात. आणि गाडीला लाईट वगैरे जास्त लावू नका. आता जसे की मागे वगैरे पोलीस वगैरे थांबले तिथे, त्यांनी हे केलं तर नशीब फाईन वगैरे मारला असता, पण समजून घेतलं म्हणून आता चांगले आज फाईन की भरायला लागला असता. तर चला मग आता इथून पुढे जो काय प्रवास आहे तो दाखवतो. जे काय आहे ते घरचं आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्ही देखील येणार असाल तर सेफमध्ये. तर मंडळी आत्ता महाडच्या पुढे थांबलो आहे आणि जरा आता आराम करतो आहे, कारण थोडं रेस्ट करतो आहे. कारण गाडी कंटिन्यू चालून थोडं जरा कंबर वगैरे दुखायला लागले, थोडी पेन होते थोडंसं. आता इथून पुढे परत जायचं आहे, प्रवास आहे अजून. बघू आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो काय किस्से होत आहेत, काय प्रॉब्लेम वगैरे कसं काय करायला लागतं आहे. पहिलीच ट्रिप आहे त्यामुळे काय एवढं समजण्यात येत नाही आहे तेवढं, आणि काही चुका वगैरे होतात तर त्यामुळे. तर चला मग आता पुढे जाऊया, पुढे भेटूयात आपण. तर बघू शकता आता आम्ही महाडच्या पुढे आहे आणि या साईडला कधी शेती वगैरे कसलेली आहे बघायला भेटत असेल. आणि मग अशी कांड झाला होता एक की म्हटलं आम्ही पहिल्यांदाच, आणि थोडं असं पेन वगैरे होतं ना जास्ती, म्हणून थोडं मिनटं हेल्मेट फक्त थोडं मिनटं काढलेलं होतं. आणि त्याच नेमकी टायमिंगला कुठून काय आलं आहे काय माहीत नाही, थोडं द्यायला लागलं, नाही तर मग परत चाव करत होतं जास्ती. मग नंतर मग तिथून डायरेक्ट थांबलोच नाही, मग नंतर डायरेक्ट महाडपर्यंत क्रॉस केलं आहे. आता महाडच्या पुढे आलो आहे आणि बघू शकता रोड वगैरे आहे चांगल्या, मध्ये डायव्हर्जन वगैरे आहेत, बाकी चांगले वगैरे रोड बनवलेला आहे मस्त. पण बाईक राईड करायला आणि लवकर अंतर क्रॉस झालं आहे. आता पनवेलला किती वाजेपर्यंत पोचतोय ना हे तुम्हाला सांगतो, कारण रेल्वेने जो काय प्रवास करतो ना आम्ही, तर दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही पनवेलला पोचतो. तर तेव्हा पॅसेंजरने वगैरे आलो तर. पण आता बाईकने आलो तर बाईकने किती फरक पडतो काय हे तुम्हाला नंतर सांगतो मी. तर मंडळी आता आम्ही आहे माणगावमध्ये, आणि माणगाव शहरामध्ये आलेला आहे बघू शकता. इथून आता माणगाव लागलेला आहे आम्हाला, आणि आता इथून नाश्ता करायला बघतोय. इथे नाश्ता करूया कारण भूक लागली खूप. महाडपासून म्हणत होतो जेऊ नाश्ता वगैरे करू, पण इकडे नाश्ता करायला. तर बघू शकता माणगावचं ट्रॅफिक. माणगावला आल्यानंतर आहे ना इकडे ट्रॅफिक लागतं जास्त, आणि एकदा आता ट्रॅफिक लागलं आहे भरपूर. तर जेवढं अंतर कवर होईल तेवढं करणार आहे, कारण आता म्हणून सकाळी लवकरच आलो, कारण नंतर मग इकडे ट्रॅफिक होतो भरपूर. आता किती लांब ट्रॅफिक आहे काय माहीत नाही. मग अशी नाश्ता करायला थांबलो होतो, नाश्ता वगैरे करून झाला, आणि आता पुढचा प्रवास आहे अजून. बघूया आता ह्या ट्रॅफिकमधून कधी बाहेर पडतो आहे. ट्रॅफिकमधून एकदा बाहेर पडलं की मग परत चांगल्या स्पीडने मुंबईच्या दिशेनं जायचं.
आम्हाला जिथपर्यंत पोचायचं जायचं आहे तिथपर्यंत फक्त 3 तास दाखवत आहे. तर 3 तासामध्ये आम्ही जिथे आम्हाला जायचं आहे ज्या ठिकाणापर्यंत नायगावला जायचं आहे तर तिथपर्यंतचा 3 तासाचा प्रवास आहे. तर आता बघूया पुढचा प्रवास कसा काय आहे तो. आणि 3 तासाचा प्रवास लवकर कधी कव्हर होतोय ते बघूया. तर आता इकडे इंदापूरला आलोय. इंदापूरला आल्यानंतर इकडे देखील ट्रॉफिक आहे मानगावसारखं. आता बघू इथून पण कसं काय किती लांब अंतर कवर आहे. तर अंतर कवर कसं करता येईल काय बघूया. 2 व्हीलर असल्यामुळे काय वाटत नाही. मोठी गाडी रिक्षा वगैरे असते ना तर या ट्रॅफिकमध्ये थांबायला लागलं सगळं. आणि ट्रॅफिक कुठे जास्ती करून एस टी वगैरे आहेत ना ह्यांच्यामुळं ट्रॅफिक भरपूर होतं. कारण पॅसेंजर चढणारे उतरणारे वगैरे खूप असतात. ती पडते त्यामुळे सिटीमुळे आहे चालू होतं सर्व. ट्रॅफिक वगैरे भरपूर आहे ना माझं आणि माझं ट्रॅफिक हेडेक रायडर या चला लवकर. टाका काढला आईन मारला पोरांना दुपशी गेले. म्हटलं हा म्हणतो मागणं का धावत आला. माझ्याकडे काय म्हणतो आता सर्व आहे ते आयला आणि माझ्याकडे फाईन मारा दाखवून म्हटलं टोल नाही सिग्नल नाही काय नाही. पुढे जे 3 जण आहेत त्यांना ट्रॅफिक पोलिसांनी मारलेला आहे फाईन. कारण ट्रिप्सी आहेत एका गाडीवरती. हे पोलीस इकडं पण आहे आहे ट्रिप्सी. नवी मुंबई 104 किलोमीटर. पेन आहे 59 किलोमीटर आणि ठाणे 172 आहे सॉरी 162 किलोमीटर आहे. आणि पेन आहे 89 किलोमीटर. आणि बघू शकता एवढं ट्रॅफिक आहे भरपूर. म्हणून सकाळी जेवढं अंतर लवकर कव्हर करता येईल ना इंदापूर आणि मानगाव ह्या 2 गावांमध्ये ह्या 2 सिटींमध्ये ना कव्हर करून पुढे जाल ना तेवढं बरं होईल. कारण एवढं मोठं ट्रॅफिक बघायला भेटेल आणि त्यामध्ये जवळजवळ 1-2 तास फुकट आपले त्याच्यामध्ये जाणार. आमच्याकडे 2 व्हीलर आहे त्यामुळे काही फरक नाही पडत आहे. आणि रिक्षा जर असती तरी 1 तास तरी आम्हाला थांबावं लागलं असतं मागे. आणि 3 तास 41 मिनटं काहीतरी दाखवत आहे अंतर जिथे आम्हाला नायगावला जायचं आहे तिथपर्यंत. आणि तर चला मग पुढे भेटूया. आता आणखीन जे काय अपडेट असतील ते तुम्हाला तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर आजचा प्रवास मस्तपैकी झाला आहे बऱ्यापैकी. 150 किलोमीटर जे काय आहे त्या अंतर कवर करायचं आहे फक्त. आपली बाईक मागे लावलेली आहे. पप्पांकडे गाडी चालवायला दिली आहे कारण पुढे मॅप वगैरे लावून जावं लागणार आहे. कारण रोड काय तेवढे माहीत नाहीत तर ते करणार आहे. आणि त्यामुळे नंतर मग पुढे ट्रॉफिक वगैरे असेल त्यामुळे मग नंतर मीच गाडी घेणार आहे हातात आणि मॅप वगैरे लावून मग पुढचा जो काय प्रवास आहे तो करणार आहे.
कारण पुढचे रोड काय माहीत नाही तेवढं प्रत्यक्ष काय. आणि आता खूप मजा येते. तर भेटूया आता पुढे. बघू बाईक जेव्हा मी हातात घेईन तेव्हा मग रील शूट करायला भेटेल काय माहीत नाही, बघूया मग. शूट करायला भेटलं तर भेटेल, कारण मोबाईल हेल्मेटला लावायला पण थोडं जरा भीती वाटते. कारण हे पांढरा जो बगला आहे ना, म्हणजे जे पांढरा मामा आहे ना जो रोडवर असतो, तो फाईन बिन मारण्याचा प्रयत्न करतो म्हणून. चौथा टोल लागला आहे आणि या टोलवरती काय टू व्हीलरचे काय एवढे हे नसतात. बघूया आता काय म्हणतात पोलीस मामा चौकात. हेल्मेट बिल्मेट सगळं आहे. पोलीस मामा पोलीस मामा पोलीस मामा आहेत भरपूर. काय कारण असेल, बहुतेक उद्या 15 ऑगस्ट आहे त्यामुळे वाटतं पोलीस मामा जास्ती आहेत. सगळ्यांना साईडला घेत आहेत. अजून काय टोल वगैरे चालू नाही झाला आहे, कारण रोड अजून काही व्यवस्थित बनत नाही. तोपर्यंत टोल वगैरे काही चालू होणार नाहीत असं वाटतंय. आणि बघू शकता इकडे सुंदर असा मोठा डोंगर आहे आणि बघायला भेटत असेल इकडे. आणि इथून आता पुन्हा घाट चालू झालेला आहे. तर मंडळी आता वाजले आहेत दुपारचे 12:15 झालेत. आणि आता आम्ही थांबलो आहे कुठे का माहीत ना, पण माणगावच्या पुढे थांबलो आहे. रोहा वगैरे क्रॉस केला त्याच्या पुढे थांबलो आहे. आणि आता जरा आराम करतो. आराममध्ये थोडं थांबलं, कारण हेल्मेट वगैरे घालून जास्तीत त्रास होतो ना, आणि गाडीवर पण बसून थोडा त्रास, म्हणून जरा पाय मोकळे करतो आहे. आणि आता इथून प्रवास आहे आमचा 112 किलोमीटर आता अंतर राहिलं आहे. 112 किलोमीटर प्रवास आहे फक्त आता. तरी 2 तासाचं असेल बहुतेक. तर बघू आता लवकर जेवढं होईल तेवढं लवकर जायचं, कारण किती तासात टू व्हीलरने जातो आहे आणि किती ॲव्हरेज भेटते आहे काय हे सर्व चेक करायचं. आणि ह्याच कारणाने मी बाईक राईडने म्हणजे बाईकने मुंबईचा प्रवास आज केला करणार आहे. आणि प्रवास करता पुढे बघू आता कसं काय. तर चला मग आता पुढे जास्त वेळ न घेता अजून पुढे जाऊया आणि मग शेवटला भेटतो, बोलतो. म्हणजे आता बाईकवर बोलायला भेटेल काय माहीत ना, बघूया आता. बघून ट्राय करूया. तर बघू शकता हा मुंबई गोवा हायवे सुंदर असा. भरपूर आता गाड्या भरपूर बघायला भेटत असतील. आणि दुपारचे आता 12:30 वाजायला येतील, फक्त 5च मिनटं राहिले. चला मग आता इथून हा पुढचा प्रवास 112 किलोमीटर आहे तो लवकर कवर करतो आणि मग बोलूया मग शेवटला. तर आता वाजले दुपारचे 2:45 झालेत आणि मी आता मुलुंडमध्ये आहे, मुलुंड वेस्टला. तिकडे थांबलो आहे आता. आणि चेहऱ्यावरती पूर्ण धूळ बसले आहे. अक्षरशः रुमाल काळा पडला इकडे, एवढी धूळ आहे. तर आता फक्त 29 किलोमीटर फक्त राहिलं आता बाकी इथून अंतर तेवढं. आता जायचं फक्त जरा आराम. आम्ही पण आराम करतो आणि गाडीला देखील आराम देतो जरा. आणि खूप मजा आली बाईक राईड करायला. अजून पण थकल्यासारखं काही वाटत नाही मला, कारण गेल्या मागच्या वेळेला कोल्हापूरला गेलो होतो, तो प्रवास जरा आता उपयोगी पडला आहे. म्हणजे ती सवय आता उपयोगी आली आहे, त्यामुळे काय एवढं काय त्रास वगैरे होत नाही. खूप मजा आली. तर मंडळी जिथे मला पोचायचं होतं नायगावला, तर तिथे पोचलेलं आहे. मागे बघू शकता जो अहमदाबादला जाणारा जो हायवे आहे, तर तो हायवे तुम्हाला बघायला भेटत असेल. गुजरात अहमदाबादला जाणारा हायवे. मस्तपैकी आलो 4 वाजता पोचलो बरोबर. आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे जेवलो वगैरे आणि मस्तपैकी जरा रेस्ट केला 1 तास. आता इथून जायचं आहे जिकडे जायचं होतं तिकडे.
तर मस्त आजचा प्रवास झाला. मस्त थोडं जरा अडकलन वगैरे आले, प्रॉब्लेम वगैरे झाला थोडा, पण काय असू द्या, असं होतच असतं आणि त्यातून काय ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं आणि खूप भारी वाटलं. तर आता निघायचं आहे परत. जरासंच फक्त अंतर आहे, फक्त 1-2 मिनटाचं अंतर फक्त आहे आणि मग डायरेक्ट पोचलो. मग जिथे मला जायचं होतं तिकडे. आज लवकर पोचलो असतो, अजून 3 वाजेपर्यंत जरी पोचलो असतो, 2 वाजेपर्यंत पोचलो असतो. पण सकाळी झालेला प्रॉब्लेम म्हणजे एक की सकाळी 5 वाजता उठलो आणि नंतर मग जो शॉर्टकट होता तो शॉर्टकट रोड खराब होता, रस्त्याचं काम चालू होतं. आणि दुसरं म्हणजे धुकं वगैरे खूप भरपूर होतं, त्यामुळे काय पुढचं काहीच दिसत नव्हतं. एक्स्ट्रा लाईट लावल्या होत्या, त्याचा काही फायदा झाला आणि जेवढं अंतर कवर होईल तेवढं अंतर कवर झालं. पनवेलपर्यंत आलो आणि तिथून पुन्हा परत ट्रॉफिक एवढं होतं की आमचे त्याच्यात 2 तास जास्त झाले. 1 तासाचा प्रवास होतो खरा तो, तर 2 तास त्याच्यातच झाले आमचे. काही चुकामुक झाले रोडची, पण जसं आहे तसं आलो व्यवस्थित. शूट काही करता नाही आलं, मोबाईल होता त्यामुळे. कॅमेरा वगैरे असतं तर सर्व प्रॉपर दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. आजचा हा व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवर असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब देखील करा. तर चला असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय.